या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजंटनी सांगितल्यामुळे लीला घरातून बाहेर जाण्यासाठी निघते आणि ती रेवला कॉल करायचं ठरवते. मात्र त्यानंतर ती असा विचार करते की रेवला कॉल करायला नको, आपण तिला डिरेक्टली सरप्राईजच देऊ आणि त्यामुळे मग ती कालिंदीला कॉल करते. कालिंदी वैतागूनच तिला विचारत असते की काय आहे लीला, कामाच्या वेळी कशाला फोन करते. तर लीला म्हणत असते की अगं मावशी आई, रेव घरी आहे की नाही हे मला तुला विचारायचं होतं. तर कालिंदी रागातच म्हणते की मग तू तिलाच फोन करायचा ना, मला कशाला केला. आणि त्यावर लीला तिला सांगते की अगं मला तिला सरप्राईज द्यायचा आहे. आजींनी माझ्याकडे रेवसाठी काहीतरी पाठवलंय आणि तीच गोष्ट मला तिला द्यायची आहे. आणि ते ऐकून कालिंदी तर खूपच खुश होते आणि हसतच लीलाला सांगते की रेव घरीच आहे, तू लवकर घरी ये. आणि त्यावर लीलासुद्धा आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे विश्वाला एजंटचा कॉल येतो आणि एजंटने सांगितल्यामुळे विश्वा लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे लीला घरी आल्यावर पळतच जाऊन रेवला मिठी मारते. मात्र रेवती कामामध्ये बिझी असते. ती लीलाला म्हणत असते की ताई प्लीज मला आधी काम करू दे, नंतर आपण बोलूयात. त्यामुळे लीला तिला विचारू लागते की रेव काय झालं आहे, तू माझ्याशी अशी तुटकपणे का वागतेय. पण रेव काही तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. ती लीलाला म्हणत असते की ताई खरंच मला आत्ता खूप काम आहे. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच बाबा त्या ठिकाणी येतात. तिला त्यांच्याकडे तक्रार करत म्हणते की बाबा बघा ना, यशचं आणि रेवचं भांडण झालं आहे, पण ती माझ्याशी सुद्धा नीट बोलत नाहीये. नक्की काय झालंय ना मला कळतच नाही. आणि ते ऐकून बाबा म्हणतात की हे बघ लीला, तुझ्या लग्नाच्या वेळी तर मी काहीच बोलू शकलो नाही, पण आता रेवच्या लग्नाच्या वेळी तरी माझी अशी इच्छा आहे की तिला जे हवं ना तेच आपण करूयात. उगाच तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायला नको. आणि ते ऐकून लीला म्हणते की बाबा असं काही नाही आहे. आणि मग त्यानंतर ती त्यांना आजींनी पाठवलेल्या त्या बांगड्या दाखवते. दुसरीकडे विश्वा घरी आलेला असतो. एजे त्याला सांगतात की लीला माझ्यावर चिडली आहे, त्यामुळे तिला सॉरी म्हणण्यासाठी मला काहीतरी आयडिया सांग. आणि त्यानंतर विश्वा एजेंना एक आयडिया सांगतो. एजेंना विश्वाने सांगितलेली आयडियाज डोळ्यांसमोर दिसू लागते. जसं की ते लीलाला घेऊन एका नारळ पाण्याच्या दुकानावर गेले आहेत आणि तो दुकानवाला दुसरा तिसरा कोणी नसून विश्वाच असतो. आणि तो लीला आणि एजेंना नारळ पाणी देतो. आणि लीलाचा राग जाण्यासाठी तिच्यासाठी गाणंही गायला सुरुवात करतो. मात्र त्यामुळे लीला अजूनच चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. आणि हे सगळं असं होईल हे कळल्यावर एजे म्हणतात की विश्वा मी असं काही करणार नाहीये, तू दुसरा काहीतरी विचार कर. तर दुसरीकडे बाबा लीलाकडे त्या बांगड्या परत देतात आणि म्हणतात की हे बघ बाळा, हे सगळं ठीक आहे, मात्र मला ना आता रेवच्या मनाविरुद्ध काही करायचं नाहीये. आणि मुळात त्या घरात माझ्या मुलीला सुनेचा मान सन्मान मिळणारच नाहीये, मग तिने त्या घरात लग्न करून का जावं. त्यावर लीला म्हणते की बाबा असं काही नाहीये, जागीरदारांच्या घरात कोणाचाही अपमान होत नाही, प्रत्येकाला मान सन्मान मिळतो. मात्र बाबा म्हणत असतात की नाही बाळा लीला, तुला त्या घरात सुनेचा मान मिळतो, सासूचा मान मिळतो, तुझ्या नवऱ्याला तुझी काळजी आहे, पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाहीये. आणि दुसरीकडे माझ्या रेववर यशचं प्रेम आहे, मात्र तिला त्या घरात कधीच सुनेचा मान मिळणार नाही. मी माझ्या दोन्ही मुलींची अशी अवस्था नाही ग बघू शकत. पण त्यावर लीला म्हणत असते की बाबा असं काहीच नाहीये, एजंटचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, मात्र ते त्यांना इतरांप्रमाणे दाखवता येत नाही इतकंच. मात्र लीलाचं बोलणं ना बाबा ऐकून घेत असतात ना रेव. रेव म्हणत असते की ताई मला खरंच त्या घरामध्ये लग्न करून येण्याची इच्छा नाहीये ग आता, कारण दुर्गा मॅडमने आईबाबांचा तुझा खूप अपमान केला आहे. त्यांना तर असंच वाटते की फक्त मी पैशांसाठी यशवर प्रेम करते. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही, स्वतःच्या पायांवर उभी राहत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचारही करायचा नाही. आणि रेवचं ते बोलणं ऐकून बाबांना तर तिचा खूप अभिमान वाटतो. तर लीला तिला म्हणत असते की रेव तुझं म्हणणं पटतंय मला, पण तू प्लीज एकदा विचार कर. आजींनी खूप प्रेमाने या बांगड्या तुझ्यासाठी पाठवल्या आहेत, तू त्यांचा स्वीकार कर. मात्र रेवती नकार देते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे लीलाला पुढे काय करावं ते सुचत नाही. दुसरीकडे विश्वा एजेंना म्हणत असतो की एजे सर तुम्ही एक काम करा, तुमचं लीला वहिनींवर किती प्रेम आहे ना हे डिरेक्टली त्यांना सांगा, म्हणजे त्यांचा राग नक्की जाईल. मात्र ते ऐकून एजे चिडतात. ते विश्वाला म्हणत असतात की मी असं काही करणार नाहीये, तिचा राग जाण्यासाठी तुम्हाला दुसरी काहीतरी आयडिया सांग. आणि मग त्यानंतर विश्वा एजेंना अजून एक आयडिया सांगतो. मात्र त्याच्या अशा आयडियाज ऐकून एजे डोक्यालाच हात लावतात आणि ते त्याला म्हणतात की आता तू काही सांगू नको, मी जे सांगतोय ना तेवढं कर फक्त.
आणि मग ते विश्वाला काही गोष्टी आणायला सांगतात. दुसरीकडे लीला परत घरी येते. तिचा चेहराच पडलेला असतो. आजी तिला काय झाले ते विचारतात, तर लीला त्यांना त्या बांगड्या परत देत म्हणते की आजी माफ करा, रेवूचं आणि यशचं भांडण झाले त्यामुळे तिचा मूड ऑफ होता आणि म्हणून मग तिने या बांगड्यासुद्धा स्वीकारल्या नाहीत. आणि ते ऐकून आजी हसून म्हणतात की काही हरकत नाही, मी अभिरामसोबत बोलते, तो तिच्याशी नक्की बोलेल. आणि मग त्यानंतर लीला खाली मान घालूनच तेथून जाण्यासाठी निघते. पण आजी तिला थांबवत विचारतात की लीला बाळा, तिकडे काय झालं आहे हे तुला पूर्णपणे माहिती आहे, हे माहिती आहे मला. आणि मला तुझा स्वभावसुद्धा माहिती आहे की तू काही झालं तरी सासरच्या लोकांविषयी तिरकस काही बोलणार नाही. त्यामुळे तू प्लीज काळजी करू नको, सगळं काही होईल ठीक. आणि ते ऐकून लीला मनाशी म्हणत असते की आजींना कळलं की काय हे सगळं दुर्गामुळे होत आहे ते. आणि तितक्यात आजीच म्हणतात की हे बघ लीला, आपल्या घरातील कोणती व्यक्ती काय बोलू शकते ना हे मला अगदी व्यवस्थितपणे माहिती आहे. तिकडे काय घडलं असेल याचा सुद्धा मला अंदाज आला आहे, पण तू काळजी करू नको, होईल सगळं ठीक. आणि त्यावर लीला हो म्हणते. त्यानंतर मग ती तिच्या खोलीत जाते, तर एजे त्या ठिकाणीच असतात. लीला त्यांना बघत विचारते की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सॉलिड करणार होतात ना. आणि त्यावर एजे म्हणतात की हो. आणि मग त्यांनी लीलासाठी जो बुके आणलेला असतो तो तिला देतात. आणि ती पांढरी फुलं बघून लीला तर खूपच खुश होते आणि आनंदाने म्हणते की एजे, याआधी कधीच कोणीच मला फुलं दिली नाहीत, खरंच मला खूप आनंद झाला आहे. पण मग त्यानंतर ती मुद्दाम एजेंना विचारते की एजे, तुम्ही मला पांढरी फुलं का दिली? खरं तर ही पांढरी फुलं ना मी तुम्हाला द्यायला हवीत, कारण माझ्या मनापेक्षा तुमच्या मनाला शांत राहण्याची जास्त गरज आहे. आणि ते ऐकून एजे तिच्याकडे रागातच बघू लागतात. त्यामुळे लीला हसू लागते. त्यानंतर लीलाचं तिथेच असणाऱ्या दुसऱ्या फुलांकडे लक्ष जातं. ती एजेंना विचारते की एजे, ही गुलाबी रंगाची फुलंसुद्धा तुम्हीच आणलीत ना? पण तुम्हाला असं वाटलं असेल की ही फुलं कशी द्यावी, म्हणून मग तुम्ही मला पांढऱ्या रंगाची फुलं दिलीत ना? पण त्यावर एजे काही बोलत नाही. आणि तितक्यात लीलाचं लक्ष तिसऱ्या बुकेकडे जातं. त्यात लाल रंगाची फुलं असतात आणि ती फुलं बघून तर लीला खूपच खुश होते. आणि मग एजेंना आठवतं की विश्वास ते 3ही बुके घेऊन आलेला असतो. एजेंनी त्याला सांगितलेलं असतं की फक्त पांढऱ्या रंगाची फुलंच इथे राहू दे. पण विश्वा म्हणत असतो की आता जर मी ही 2 बुके घेऊन बाहेर गेलो आणि कोणी मला बघितलं तर त्यांना असं वाटेल की एजे तर लीला वहिनींच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत, त्यामुळे हे बुकेसुद्धा इथेच राहू द्या. आणि मग त्यानंतर एजे याबद्दल लीलाला सांगतात आणि तिच्याकडे ते 3ही बुके देतात. त्यामुळे लीला तर खूपच खुश होते. तर एजे तिची मनापासून माफी मागतात आणि मी पुन्हा तुझ्यावर रागवणार नाही असंही तिला वचन देतात. त्यामुळे लीलाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गाने न्यू इयर पार्टीची सगळी तयारी केलेली असते आणि तिने गेस्ट लिस्टसुद्धा एजेंना दिलेली असते. तर एजे तिला सांगतात की तू जास्त काही काम करू नको, कारण यावर्षी आपण ही पार्टी घरीच करणार आहोत. ही पार्टी लीलासाठी एकदम खास असायला हवी. आणि ते ऐकून दुर्गाला तर धक्काच बसतो. तिच्या लक्षात येतं की लीलाने एजेंनासुद्धा तिच्या प्रेमात पाडलं आहे आणि त्यामुळे ती लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला आणि एजेंना वेगळं कसं करायचं याचा प्लॅन करू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.